बीडमध्ये एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या सेनगावातली ही धक्कादायक घटना आहे। घराशेजारी भोंग्याचा आणि गिरणीच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार या महिलेने केलेली होती आणि याचाच राग मनात धरून गावच्या सरपंचासह 10 जणांनी या महिलेला काठ्या, लाठ्या, काठ्या, रबरी पाईपने मारहाण केली। मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता राज्यात संतापाची लाट पसरली आहे। यातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणातील आरोपी सध्या फरार आहेत। त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिले दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे। आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे, जिवंत आहे, याला कारणीभूत पोलीसच आहेत। पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे। मला 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, यांना जामीन देण्यात येऊ नये, यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा। हा सरपंच हे पद काय साधन नसतं, सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या। तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं, कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये। एक महिला, मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कुणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केलाय। एकही महिला सुद्धा तिथं कुणी नव्हती। इतकं मारले की इथं पण लागलेले डोक्याला। हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की पूर्ण पाठ आहे। हे हात बघा माझे, हे बघा, आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला मारहाण आहे। तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये। एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं, नाही तर आमचं स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं, हीच विनंती आहे माझी शासनाकडे।